माझं गाव शहरामध्ये आहे. नगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अगदी काही तोंडावर नगरपालिका निवडणुका आलेल्या आहेत. भावी नगरसेवक म्हणून जे म्हणून घेतात ते सध्या तयारीला लागलेले पाहायला मिळतात. प्रत्येक नगरसेवक आहे जो तयारीला लागलेला आहे तो कामे करताना पाहायला मिळते, धावून जात आहेत. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण वार्ड क्रमांक 5 मध्ये आहोत. वार्ड क्रमांक 5 मध्ये नेमका कोणता नगरसेवक होणार, भावी नगरसेवक कोण, असे प्रश्नचिन्ह अनेक निर्माण होताना पाहायला मिळते. माझ्यासोबत येथे काही या वार्डातले काही मतदार आहेत. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. नेमकं काय सध्या जर पाहतो नगरपालिका निवडणूक आली आहे तोंडावर, काय इथून पाठीमागच्या उमेदवाराचं काम वगैरे कसं आहे? काय काम सगळ्यांचे व्यवस्थित आहे, पण काय आहे, सध्या युवा नेतृत्वाची वार्डाला गरज आहे. आणि त्यात मला नाव सुचतंय आमचे दीपक भैया काजळे. काय त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना, काही नसताना ते कधी पण कॉल करा, कुठलंही काम अडकू दे. तुमचं नगरपालिकेत काम असेल, तुमचं कोणाकडे काम असेल, ते लगेच धावून येतात. तर आमची इच्छा आहे की कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून त्यांना एक तिकीट मिळावं आणि ते या वार्डाचे नगरसेवक व्हावे. अपक्ष जर राहिले तर अपक्ष राहिले तर आम्ही त्यांना मतदान करू, भरपूर मतदान करू आम्ही त्यांना. इथून पाठीमागचे जे पक्षाचे उमेदवार असतील त्यांनी काय कामं केले नाहीत का? काम भरपूर केले त्यांनी, पण त्यांच्यावर नाराज आहेत असं नाराज पण नाही आहेत त्यांच्यावर. पण सतत सतत तेच उमेदवार का? नवीन चेहऱ्याला प्राधान्य मिळालं पाहिजे. एक सर्वसामान्य गरीब माणूस पदावर आला पाहिजे. त्यामुळं आमची इच्छा आहे की यावेळेस नवीन चेहऱ्याला तिकीट द्यावं, कुठेतरी संधी द्यावं. नक्कीच नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं म्हटलं जात आहे. आपण काकांना विचारणार आहोत. नेमकं काय सांगाल, सध्या कोणाला पसंती तुमची वार्ड क्रमांक 5 मध्ये? आमचे रवी भैया म्हणजे तेच आमचं प्रधान तेच आहे. दीपक भैयाला चान्स द्यावा. पक्ष असो अपक्ष असो काही अडचण नाही. कशामुळे काय? त्याच्यामुळे आता माझे वैयक्तिक त्यांनी माझ्यासाठी काय अडचणीसाठी माझ्यासाठी धावून आले ते काय अडचण नाही. सत्ता नसताना सुद्धा धावून आले. धावून आले म्हणजे आता सहकार्य केलेलं त्यांनी मला. मी काही अडचणी आल्या समजा नगरपालिका असो काही असो. तुमची पसंती त्यांनाच आहे. हा माझी पसंती आहे दीपक काजळे. दीपक काजळेंना पसंती. इथून पाठीमागचे जर मी आता बस स्टँड पासून आलो, मी चालत आलो. प्रत्येक नाल्यामध्ये कचरा वगैरे, इथून पाठीमागच्या उमेदवारांनी काय कामं केले नाही? त्याच्याबद्दल आता मी काय सांगू शकत नाही, कारण काम सगळेच करतात. पण आता जसं ते म्हणले रवी शेठ तसं समजा ते एक नवीन चेहरा पाहिजे. आमच्या नजरेत सध्या दीपक भैया चांगला आहे. नक्कीच जर या ठिकाणी जर पाहिलं तर नवीन चेहऱ्याला पसंती असल्यास सुद्धा येतील जे काही मतदार आहेत त्यांनी बोलताना म्हटलंय. धनंजय मानेसोबत मी पवार अभिजित, माझं गाव बीड.